DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। स्थानिक नेहरू विद्यालयात वार्षिक क्रीडा संमेलनाचे अत्यंत उत्साही वातावरणात उद्घाटन करण्यात आले। खेळातूनच व्यक्तिमत्व विकास घडतो हा संदेश देत विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी विविध मैदानी खेळांमध्ये आपला जोश दाखवला। दिमागदार उद्घाटन सोहळा कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8:30 वाजता मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने आणि क्रांती ज्योत प्रज्वलित करून करण्यात आली। शाळेच्या मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्याचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक पोलीस निरीक्षक आणि माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन, मार्च पाठ, चारही सदनिकांच्या हाऊस विद्यार्थ्यांनी बँडच्या तालावर दिमागदार मानवंदना दिली। पहिल्या दिवसाचे मुख्य खेळ उद्घाटन सोहळ्यानंतर लगेचच क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली। पहिल्या दिवशी प्रामुख्याने खालील स्पर्धा पार पडल्या: धावण्याच्या शर्यती, 100 मीटर आणि 200 मीटर धावणे मुले व मुली, गोळाफेक व लांब उडी या मैदानी खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी आपला कस दाखवला। सांघिक खेळ, कबड्डी आणि खो खोचे प्राथमिक सामने खेळण्यात आले। उत्साहाचे वातावरण, मैदानावर विद्यार्थ्यांच्या घोषणा आणि टाळ्यांच्या कडकडाटासह संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। शिक्षकांनी पंचांची भूमिका चोख बजावली, तर स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी पाहण्याची आणि प्रथमोपचाराची व्यवस्था सांभाळली। मुख्याध्यापकाचे मनोगत, या प्रसंगी बोलताना मुख्याध्यापकांनी सांगितले की अभ्यासासोबतच खेळ विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी आवश्यक आहे। त्यापेक्षा खेळाडू वृत्तीने खेळणे जास्त महत्त्वाचे आहे। उद्या संमेलनाचा दुसरा दिवस असून त्यामध्ये उर्वरित साहिक खेळांचे अंतिम सामने रंगणार आहे। आपल्या चिमूरमध्ये नेहरू विद्यालयामध्ये आज सध्या क्रीडा चालू आहे। याबाबत काय सध्या आपलं धोरण चालू आहे? किती दिवसापासून क्रीडा चालू आहे? नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चिमूर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आजपासूनच या क्रीडा महोत्सवाला इथे सुरुवात झाली। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांच्यामध्ये खेळाप्रती एक आपुलकी निर्माण व्हावी, उत्साह निर्माण व्हावा, या अनुषंगाने आम्ही दरवर्षी क्रीडा स्पर्धा, आर्ट्स ऑफ फेस्टिवल, त्यामध्ये कला प्रदर्शनी असेल, प्रात्यक्षिक असतील, विज्ञानाशी संबंधित विविध स्पर्धांचं आम्ही आयोजन करीत असतो। हा गेला म्हणजे संपूर्ण आठवडाच विद्यार्थ्यांचे बौद्धिक स्पर्धा होणार आहेत, त्यानंतर सांस्कृतिक स्पर्धा, त्यानंतर बक्षीस वितरण, असा हा शेड्यूल आम्ही आठवड्याभराचा इथे केला। आपल्या महाविद्यालयाची लोकसंख्या किती आहे, म्हणजे संख्या किती आहे, विद्यार्थी संख्या किती? नेहरू विद्यालयामध्ये इथे 5वी ते 12वी असे एकूण जवळपास 2500 विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये आहेत आणि 1956 पासून ही शाळा अस्तित्वात आहे। जुनी शाळा आहे। आमच्या शाळेचं इतर लोकांप्रती फार मोठं प्रेम आणि सर या तालुक्यामध्ये नावाजलेले विद्यालय आहे। सर आपल्या विद्यालयामध्ये किती म्हणजे कोणत्या वर्गाचे सामने आता सध्याच्या परिस्थितीत सुरू आहे? आज मिडल स्कूल 5 ते 7 आणि 11वी 12वी सकाळ पाळीमध्ये आम्ही 7:30ला क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन केलं। 8 वाजता अगदी सामने वेळेवर चालू झाले। 11:30पर्यंत ज्युनियरचे म्हणजे 11वी 12वी कला शाखा, विज्ञान शाखा यांचे सामने चालू आहेत। उद्याला सगळे फायनलचे सामने होतील आणि दुपार सत्रामध्ये वर्ग 8 ते 10 यांचे सामने होणार आहेत। नक्कीच सर, आपल्या मागे आता सध्याच्या परिस्थितीला विद्यार्थी आहे, विद्यार्थी सध्या त्यांच्या पोशाखमध्ये आहेत, जय महाराष्ट्र सुद्धा लिहिलेलं आहे। काय सर वेगवेगळे विद्यार्थ्यांना नवीन अशी काही टीमचं नाव आहेत का आपल्या विद्यार्थ्यांची? नाही, आमच्या याच्यामध्ये एक सांघिक भावना सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी म्हणून आम्ही सेक्शन ए असेल, बी असेल, या दोन्ही यांचे सामने लावतो, म्हणजे कला, विज्ञान आणि सर्व मिळून जे विद्यार्थ्यांमध्ये एकोपा निर्माण व्हावा हा सुद्धा आमचा दृष्टिकोन। त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना बाकी कुठले नावं नाही, वर्गांचंच नाव प्रत्येक टीमला आहे। टीमचं वगैरे नाव असं काही नाही आपल्या म्हणजे एक हा जो उद्देश आहे, आपला उद्देश नेमका क्रीडा कार्यक्रम जो आपल्या विद्यालयामध्ये राबवण्यात येत आहे, हा नेमका कोणत्या उद्देशासाठी आपल्याकडून राबवण्यात येतो? विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे एकमेव ध्येय आमचं असते आणि त्यासाठी विद्यार्थ्यांचा संपूर्ण बाबतीत, मग खेळ असो, बौद्धिक पातळीवर असो, त्यांच्यामध्ये असलेले सुप्त गुण बाहेर यावे, त्या अनुषंगाने आम्ही 3 दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा भव्य आयोजन असते। फार मोठे चिमूरकर आम्हाला प्रतिसाद देतात आणि मोठ्या प्रमाणात आम्ही कार्यक्रम घेत असतो। मुलांचा सर्वांगीण विकास हा एकमेव दृष्टिकोन नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय मेहरपुरे सर, पर्यवेक्षिका श्रीमती उमरे मॅडम, मिलमिले सर यांच्या संपर्कामध्ये आम्ही हा सगळा राबवित असतो। प्रश्न, हा कितवा दिवस आपल्या क्रीडा? आज खऱ्या अर्थाने क्रीडा महोत्सवाला आज सुरुवात झाली। इथनं आठवडाभर हे आमचे कार्यक्रम आहे। आज आणि उद्या 28, 29 इथे क्रीडा स्पर्धा होणार आहे।
30-31ला बौद्धिक स्पर्धा, फेस्टिवल ऑफ आर्ट्स, त्यामध्ये विविध कलाकृती विद्यार्थ्यांनी सादर केली, त्याची भव्य अशी प्रदर्शनी इथे लागणार आहे. त्यानंतर 2 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे इथे, कल्चरल प्रोग्राम्स. त्यानंतर समारोपीय बक्षीस, असा एक 7 दिवसाचा आमचा हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं सर आहे. आपलं नाव काय? मी प्राध्यापक अभिलाष अशोक गोमासे. इथे गेल्या 16 वर्षापासून मी विद्यार्थ्यांना शिकवण्याचं एक काम मिनिट जरा करतो. समोर या. समोर आहे, तुम्ही या समोर. काय नाव तुमचं आलं? माझं नाव तुषार सुरेश आपण जय महाराष्ट्राची टी शर्ट लावलेली आहे. या उत्स्फूर्तीनं एक पोशाख लावलेला आहे, खेळाचा पोशाख लावलेला आहे. आपण या महाविद्यालयामध्ये कोणत्या वर्गामध्ये शिकत आहे? मी सर सायन्स 12th शिकत आहे. 12th शिकत आहे. काय आपण सामन्यासाठी आता सध्या तयारी आहे? हां सर, आम्ही तयारीतून आमचा सामना लागणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. DPA न्यूजसाठी प्रतिनिधी जगदीश मेश्राम, चंद्रपूर. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.